तुम्ही सर्वजण इथे आलात? फार फार वेळ झाला हो माणसं बघून. या गर्दीत हल्ली माणसं दिसतच नाही, पण तुम्ही आलात. छान छान वाटलं. आमचे बेलवलकर साहेब खूप मोठा माणूस. हा, त्याची अवस्था दयनीय झाली हो. कोणी घर देतं का? घर तुफानाला कोणी घर देतं का असं म्हणत म्हणत संपला होतो. संपला. पण तुम्हाला इथे बघून बरं वाटलं. माणसांच्या गर्दीमध्ये असा जीवात जीव येतो रे. तुम्हाला सांगतो मंडळी, इथेच काहीतरी आवाज आला मला. मी म्हटलं बघूया काय चाललंय. हा रंगमंच आहे ना, याची ताकद खूप आहे. अख्खा जग सामावून घेतो. आणि तुम्ही मायबाप रसिक. आमच्या बेलवलकर साहेबांची तुम्हाला सांगतो, रोज सकाळी आरशामध्ये स्वतःचा चेहरा पाहतो आणि एका गोष्टीचा विश्वास मात्र पक्का होतो. जगात भोळी भाबडी माणसं अजूनही शिल्लक आहेत. माझ्या आयुष्यात मी मित्रांना खूप महत्व देतो, नशिबापेक्षा जास्त. कारण नशीब बदलू शकतं, पण मित्र मात्र तसेच असतात, डोक्यावर पडलेले. बघा कसे चेहरे खोलले. हा, काय रे बाळा नाव तुझं? पुंडली. अरे देवाचं नाव आहे. मंडळी, विठोबाच्या चरणी पहिलं पुंडलिकाचं दर्शन घ्यावं लागतं रे. आज तू आलास, विठोबा पावला. खरंय, माणसं असं हसणं विसरले तो. अशा कार्यक्रमाला मला म्हाताऱ्याला बोलवलं, खरंच तुमचे आभार. माणूस गर्दीमध्ये कुठे हरवलाय. आता मी इथे येत होतो तर इथे 50-60 पुरुष मंडळी उभी होती. मी विचारलं 50-60 पुरुष मंडळी आणि शांत आहेत म्हणजे नेमकं काय घडलंय. मग कळलं, तिकडे एक तरुणी स्कूटी शिकताना पडली होती. तिला मदत करण्यासाठी सर्व मंडळी तत्पर होती. काय बोलायचं. आणि थोड्या वेळाने ती मुलगी उठली आणि जवळच एका मेकॅनिककडे गेली. मेकॅनिकने स्कूटीचे ब्रेक तपासले. म्हणाला, ताई स्कूटीचे ब्रेक ठीक आहे, तुमच्या सँडल झिजली आहे, त्याच्यामुळे तुमच्या गाडी थांबत नाही. दुसऱ्या नाक्यावरती तुम्हाला सांगतो, एक तरुणी स्कूटी चालवत होती. आता यात काही विनोद नाहीये, पण तिने खरोखरच उजवीकडे जायचं म्हणून उजवीकडचा इंडिकेटर दिला हो, आणि खरंच उजवीकडे गेली. डोळ्यांवर विश्वास बसला. असो, पुरुष मंडळी यांना खूप भाबडी असतात. तुम्हाला सांगतो, या स्त्रिया आहेत ना, स्त्रिया जास्त हुशार असतात. स्त्रियांना तुम्ही असं पटकन हसवू शकत नाही. पुरुषांना बघा, स्त्रियांकडे बघतील असेच हसतील. पटलंय त्यांना. कुठे रे सतीश बाळा? आलाय? मागे आहेत. हा सतीश आहे ना, लहानपणापासून मागेच. पहिला मागे असायचा, मग मुलींच्या मागे असायचा. आमच्या शेजारी तुम्हाला सांगतो, एक बिल्डिंग आहे. आता हल्ली सगळीकडे टॉवर झाले. बिल्डिंगचं नाव खूप छान, पण त्याच्याकडे जी पाटी लावली होती ती त्याच्यापेक्षाही छान. बिल्डिंगचं नाव होतं कैलास अपार्टमेंट, आणि खाली पाटी होती, पार्किंग फक्त कैलासवासियांसाठी.
माणसाची विनोद बुद्धी कुठे चालेल काय माहिती नाही. आता हल्ली थोडा हा पाय दुखायला लागलाय, पण या पायाचं जेव्हा ऑपरेशन झालं तेव्हा डॉक्टरांनी माझा पाय तपासला आणि मला म्हणाले, अरे पांडुरंगा बसतो बाबा. मला म्हणाले, बाबा आता तुम्ही तुमच्या पायावर उभे राहू शकता, वेळेवर औषध घ्या आणि नीट ट्रीटमेंट झालेली आहे, तुम्ही लवकरच तुमच्या पायावर उभे राहणार. आणि काहीच महिन्यात तसंच झालं. मी माझ्या पायावर उभा राहिलो, कारण मला त्यांची फी भरण्यासाठी गाडी विकावी लागली. काही माणसं किती खरं बोलतात, किती खरं बोलतात. माणूस हा एकदम अजब प्राणी आहे. मला माझ्या गुरुनी सांगितलं होतं, आज तुमच्यासारखी इतकी छान मंडळी आलेली आहे, विवाहित पुरुषाला हसवलं की पुण्य लाभतं म्हणे. सत्यवचन बघा बाळा, किती वर्ष झाली रे लग्नाला बाळा? आठवत नाही. किती तो प्रामाणिकपणा. पण या म्हाताऱ्याचे बोल लक्षात ठेव, आज इथे आहेस, संध्याकाळी म्हणजे हे BSS वाले आजची सोय तरी करतील, पण उद्याच पांडुरंगा काय सांगू मित्रांनो. बरंच काय काय बोलावंसं वाटतं. आपल्याकडे इतकी छान छान मंडळी आहेत. पुरुष याचा स्वभाव खूप चांगला असतो, मोकळा असतो, असं बाईला कधीच वाटत नाही. बायका बोलणार पण नाहीत, त्यांची मेजॉरिटी कमी आहे, तुम्ही समजू शकता. पुरुष बघा कसा असतो, मनाने खूप मोठा असतो. पत्नीच्या बहिणीला तो प्रेमाने बघतो, पण पत्नी पतीच्या बहिणीला प्रेमाने बघते का? मन मोठं पाहिजे, दुसरं काही नाही. कोणाकोणाला कोण कोण आठवलं? काय सतीश? पुंडलिकला सांग बाबा तू. मंडळी, आयुष्यामध्ये खूप गोष्टी असतात. माणसांना एक गोष्ट मात्र कळत नाही, हृदयामध्ये जायला जागा असते, जायला जागा असते बरं का, पण माणसांना डोक्यातच जायचं असतं. काही माणसं रोजच लवकर उठतात, काही माणसं रोजच लवकर उठतात, फक्त शुद्धीवर यायला त्यांना 2-3 तास लागतात. 2 बायका शेजारी गप्पा मारत उंबरठ्यावरच बसल्या आणि तासभर गप्पा मारून झाल्यावर म्हणतात, चला बाई मला भरपूर काम आहे, आता गेलं पाहिजे. पोटात गोळाच येतो. कसं काय जमतं बाबा? माझी बायको, आमचं सरकार, तिच्याकडे बघू नका, मला जेवण मिळणार नाही. अरे हा म्हातारा जरी असला तरी ते सरकार आहे म्हणून हा म्हातारा आहे. माझी बायको माझा अभिमान असं तुम्ही सगळ्यांनी म्हणा, असं मीही म्हणतोय, कारण प्रत्येक प्रवेशाला, प्रत्येक प्रयोगाला तुम्ही हे बोललं पाहिजे असं तिनेच सांगितलंय. मंडळी, तुम्हाला सांगतो, आयुष्यात खूप गोष्टी असतात शिकण्यासारख्या. अरे हम भी ताजमहल बना लेते, विठुराया, हम भी ताजमहल बना लेते, पण काय करणार, भावकी धड नाही आमची. उद्या वाटणी मागितली तर काय करणार? छान वाटत असं. तो पाठीमागे जो बसलाय तो हसत नाहीये. याचा असं नाहीये की त्याला काही आजार आहे, कदाचित त्याचं लग्न झालेलं असेल.
प्रत्येकाला काही ना काही प्रॉब्लेमच आहे. आपल्याकडे माणसं किती छान, किती सुंदर. हा मंडळी, कुणी घर देतं का? घर करत करत आज माणसाकडे 3 BHK 4 BHK इतकं सगळं आलंय. छान. आज नवीन काय म्हणतात ते, असं नळ केला, हात पुढे केला की पाणी येतं फसा फसा, हात काढला की पाणी जातं. वा, छान. आमच्या वेळा मैला आम्हाला पाणी आणावं लागायचं. पण हे करताना एक गोष्ट लक्षात आली, तुम्ही डिस्कनेक्ट झाला की तुमचं सगळं काही संपलं. कनेक्टेड राहणं खूप गरजेचं आहे. रस्त्यावर चालताना एखाद्याला 500 रुपयाची नोट जर मिळाली चुकून, तर पुढील आठवडाभर तो खालीच बघून चालतो. त्याला वाटतं आजही मिळेल. आत्ताची मुलं शाळेत जाताना हेडफोन, काय म्हणतात ते, हेडफोन घालतात आणि जातात. एक आम्ही होतो, शाळेतून येताना एक दगडला लाथा मारत मारत घरापर्यंत आणायचो. आमचे दिवसच वेगळे होते. आम्ही दिवसभर त्या नाक्यावर बसून तिला येताना जाताना फक्त पाहत बसायचो. तिला सोडून सगळ्या जिल्ह्याला माहिती होतं, फक्त तिलाच माहित नव्हतं. आणि आताचे तुमच्यासारखे महानुभाव पहिल्याच भेटीमध्ये व्हॉट्सअपवर नंबर मागणं चालू होऊन जाते. जणू काय उद्या राशन कार्डवर तिचं नावच छापायचं. अजब आहे, हरवलं प्रेम कुठेतरी. मला वाटतं प्रत्येकाला ही गोष्ट समजायला पाहिजे. येणाऱ्या पिढीकडे थोडा वेळ आम्हा म्हाताऱ्यांसमोर पण जरा बसावे. सगळ्याच गोष्टी गुगलवर नाही मिळत. मला सांगा, मायेची ऊब मिळू शकते का तुम्हाला? वडिलाची कौतुकाची थाप पाठीवर मिळू शकते का तुम्हाला? आता म्हणतात AI आलंय, AI खूप क्रांती घडवणार, छान आहे. पण कधी मायेनं अशी हाक मारली का, AI बरी आहेस का? कामातून वेळच नाही मिळाला का तुला विचारायला? असं कधी विचारलंय? बाबांनो, हात सोडून तुम्हाला विनंती करतो, या जगात खूप प्रगती करा, खूप विकास करा, पण तुमच्यातला माणूस त्याला जपा. नाहीतर एक वेळ अशी येईल, आमच्या थोर अप्पासाहेबांसारखं आम्हालाही म्हणावं लागेल, कुणी माणूस देतं का रे? कुणी माणूस देतं का? माणूस, तुम्हाला विनंती आहे,